आज जेवणात आहे पुरणपोळीचा बेत। माझ्या चालू आहेत चुलीवरच्या पुरणपोळ्या। दुपारीच काय झालं तर सगळी तयारी करून ठेवली ती, फक्त नैवेद्याचं केलं आणि बाकीचं पुरण तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं। पीठ पण भिजवून छान ठेवलं होतं, कारण हे बघा पुरणपोळी किती छान झाली भिजलेल्या त्याचं कणकीच्या खूप छान अशा पुरणपोळ्या होतात। काय झालं दुपारी त्या ताई आल्या होत्या जेवायला, मग आम्ही काय केलं तिघीजणी मिळून जेवलो, गरम गरम पोळ्या केल्या आणि तिघी जेवलो। म्हणलं आत्ता लगेच एवढ्या करून उपयोग नाहीत, मग सुलूक केल्या अशा मी चुलीवरच्या पुरणपोळ्या। तर कशी वाटली छान अशा आमच्या चुलीवरच्या पुरणपोळ्या त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जे रानात दरवर्षी आम्ही हरभरा करतो त्या हरभऱ्याची डाळ करून ती डाळ छान अशी शिजवून त्याच्या ह्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत। तर मी काय करते पुरणपोळी करताना काळा गूळ वापरते। आमच्याकडे काळ्या गुळाच्या पुरणपोळ्या खूप आवडतात। तुम्ही कोणता गूळ वापरता, कशा करता पुरणपोळ्या तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आमटी छान अशी गरम करून घेतली आहे, कारण आता जेवायला बसतील मामा गणेश आणि मी काय करणार आहे गरम गरमच भजी तळणार आहे। पोळ्या झालेल्या आहेत माझ्या बनवून, आता काय करते छान अशी त्यांना भजी तळून देते। कारण काय झालं दुपारी मामा काही जेवले नाहीत, पुरणपोळी खाल्ली नाही, साधंच जेवण केलं होतं दुसरं मेथीची भाजी वगैरे। मग आता जेवायला छान असे मामा बसतील, गणेश आणि मामा। तर मग आमच्या चुलीवरच्या पुरणपोळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हे बेसनपीठ पण जे आहे ना ते मी जे रानात दरवर्षी हरभरा आम्ही करतो त्याचंच बेसनपीठ वही करतो, दरवर्षी वापरतो। हरभऱ्याची डाळ करायची आणि डाळ छान अशी गिरणीतनं मग दळून आणायची। काय केलं छान ह्याच्यात उभा कांदा, कोथिंबीर, थोडंसं जिरं, हळद आणि लाल तिखट घातलं होतं आणि मग असे मस्त पीठ मी दुपारीच भिजवून ठेवलं होतं आणि त्याचे सोडले भजी। तर हे छान असे गरमागरम भजी ते पण कसे वाटले ते पण मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि छान असं आमच्याकडे रानातलं जेवण करायला या। बऱ्याच अशा छान छान कमेंट असतात की ताई तुमचं रानातलं जेवण आणि चुलीवरचं जेवण खूप आम्हाला आवडतं, तर नक्की सगळ्यांनी आमच्याकडे एकदा जेवायला या।